परिपूर्ण करायचे आहेत आणि तदनंतर 6व्या षटकामध्ये खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टाइम पूर्ण झाला नाही तर अवॉर्ड टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रीतम करत. धन्यवाद युसुफ सय्यद. कुणाल हंबीरे हा गोलंदाज, मयुरेश पाटील स्ट्राईकवर. दुसरी मॅच पहिलाच फटका गॅप मध्ये बॅकलिपचा सुपर वापर, ग्राउंडला गुदगुल्या करत निघून जाणार सीमारेषा पार चौकार एंडीचे. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. डीजे मास्टर पहिलाच चेंडू आणि कमालीच्या फॉर्म मध्ये आहे मयुरेश पाटील. कारण की आता स्पर्धा झाली आरती फार्मा लॅब्स लिमिटेड, जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली त्यामध्ये बेस्ट बॅट्समनचं अवॉर्ड घेतलं. एक चांगला बॅट्समन मॅन फ्रॉम पास्तळ. हात बघा इन्फॉर्म आहे, मयुरेशचा हल्ला, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. बोल रहा है बल्लेबाज का बल्ला. यस डीजे. आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है, आने जाने वाले लोग कोई कोबरा का. एक बाजूला बघायला गेलं तर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, म्हणजेच नो स्ट्राईकला आपण बघू शकतात आमचे स्वप्नील दादा या स्पर्धेचे सर्वेसर्वा, आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अनुभवीचा भंडार आपण बघू शकता. भरपूर खेळाडू आहेत, निरंजन करत असतील, आणि हा मात्र अपकमिंग टॅलेंट पासळगावचा पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू आहे, दोन मात्र सलग मोठे हिट आल्यानंतर कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची मधली कडा घेतो आणि चेंडू मात्र फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप केला जातोय. आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण बघू शकतात एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्याचबरोबर युवा खेळाडू, असं मात्र आपण बघू शकता. PTPL मध्ये संघ आपण वाटप झाले आणि त्याच्यामध्ये हे संघ पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू, तेवढाच चांगला हलक्या हाताने खेळतोय कृपेश पाटील, मॅन फ्रॉम पास्तळ. चेंडू अडवणार. PTPLची हीच तर मजा आहे, एकमेकासोबत खेळायला मिळते. प्रत्येक गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक संघामध्ये. पहिल्या मॅचची बाजी मारली शिवसेना फायटरने, अभिनंदन शिवसेना फायटर संघाचं. इथे मात्र कमालीचा दिमागदार विजय मिळवलाय. आणि आपण बघू शकतात जेव्हा कधी मैदानाच्या आतमध्ये आपल्या कॅप्टनशिप देते, जर आपण जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मात्र मार्गदर्शन कराल. आणि आपण बघू शकतात सध्या तरी पहिली मॅच जशी बघितली, पाहिलं की इकडे मात्र काय घडतंय, किती दबा टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. इथे मात्र बॅटिंग टीमला माहिती आहे कमीत कमी 70+ जाणं गरजेचं आहे. खेळपट्टीत आपले खेळाडूही तापले आणि इथे धावाही होत आहेत. ऑन साइडला स्वप्नील खरतच्या बॅट मधून हा क्वालिटी स्ट्रोक, आउट ऑफ पार, वन बाउन्स, चौकार डीजे. आने जाने वाले लोग कोई हार घालता है तो कोई नारियल फोड़ता है, आने जाने वाले लोग कोई हार घालता है. डीजे मास्टर असं वाटलं की मात्र ऑन द रोप पडला का काय, परंतु पंच सांगता वन बाउट 4 धावा. स्वप्नील देखील मात्र आपला हात खोलतोय आणि चौकाराने खाता खोलतोय. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा येत असताना स्कोरबोर्ड मात्र 15 धावा. धावपलकावर पुन्हा एकदा ऑन साइडला. आता मात्र थांबत नाही बॅट्समन, एक बाजूला उजवा एक बाजूला डावा, एक बाजूला टॅलेंट एक बाजूला अनुभव, आणि इकडे मात्र चौकार. सलग 2 चेंडू, 2 मोठी हिट. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. एक षटकाच्या समाप्तीनंतर 19. तसं आमचे मान्यवर इकडे उपस्थित झाले आहेत. पंकजी पाटील साहेब यांचं देखील स्वागत. सुमित भाऊ, संतोष भाऊ, सर्वांचं मात्र इकडे ते पाहुणे मंडळी त्यांचे मित्रगण आलेले आहेत, त्यांचं देखील मात्र सहर्ष PTPL मध्ये स्वागत. एक सुंदर आणि देखणी स्पर्धा आपण बघू शकतात मात्र मनोजदादा आणि स्वप्नील दादा यांच्या माध्यमातून भरवलेली आहे, आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या एंटायर टीमच्या माध्यमातून भरवलेली आहे. वंदे मातरम प्रणाली आणि सुंदर मैदान आणि एक सुंदर देखणी स्पर्धा. पालघर तालुका प्रीमियर लीग, या अगोदर आपण पालघर तालुका प्रीमियर लीग छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगाव येथे पाहायला मिळाली. एक सुंदर आणि देखणी स्पर्धा, आणि त्यानंतर मात्र दुसरं वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय PTPLचं. आपण बघू शकतात एक देखणी स्पर्धा. यावेळेस आपण बघू शकतो आयोजक वंदे मातरम प्रणाली. आता मात्र जसं बघायला गेलं तर कोणत्या खेळाडू समोर कोणता खेळाडू आणणं गरजेचं आहे हे देखील मात्र एक चांगल्या कॅप्टनशिपची निशाणी असते. आणि इथे आपण बघू शकतो की एकाच गावचे आता मात्र खेळाडू आमने सामने आलेले आहेत. एका सोबत खेळणारे फायर पास्टर संघातून खेळणारे आता मात्र एकमेकाच्या विरुद्ध. एक बाजूला आपण बघू शकतात बॅटिंग करताना मयुरेश पाटील आणि गोलंदाजी करताना कृपेश पाटील, 2 पाटलांची जोडी यावेळेस आपण बघू शकता विरोधात उभी आहे आणि गोलंदाजीसाठी तयार. यावेळेस आपण बघू शकता कृपेश पाटील KP, समोर आहे MP. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळेस पॉवर प्ले ऑन आहे, हलक्या हाताने खेळला जातोय, थोडा पुढे पडतोय आणि इकडे रनआउटची संधी. थ्रो कमकुवत म्हणायला हरकत नाही, खांदे तेवढे मजबूत दिसत नाहीयेत. मात्र आपण बघू शकतात विशाल मॅन फ्रॉम मुरबा
स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता त्यावेळेस 20 धावा धावपलकावर वेगाने बुलेट ट्रेनने धावलेले आहेत सध्या तरी 7 चेंडू मागे. कारण की पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार सिंगल, त्यानंतर मात्र आपण बघू शकता चौकार चौकार अशा रीतीने 19 धावा आल्या, एक डॉट देखील आला आणि पहिल्या चेंडूवर सिंगल आलेले आहे. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकवर 2 चेंडू आणि 2 चौकार 400च्या स्ट्राईक रेटने यावेळेस खेळतोय बॅट्समन. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आतमध्ये येऊन यावेळेस टप्पा पडल्यावर मात्र बाहेर जातोय. ऑफ कटर गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू मात्र डॉट येईल. स्टंपच्या मागे आपण बघू शकता टीमचा कर्णधार चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय मॅनपंप सरपाडा. बघायला गेलं तर 2 चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 20 झालेल्या आहेत. ऑन साइडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता आतमध्ये येऊन आणि आता मात्र हे फलंदाज हा स्ट्रोक खेळतात. बघायला गेलं तर दुसरी मॅच आहे. इथे मात्र मॅच विन केली शिवसेना फायटरने, अभिनंदन. आणि आपण बघू शकता वंश 11 उमरोडी संघ पहिली मॅच पराभूत होते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते शृंग मातोश्री टायगर सरपाडा. टॉस विन केला, फिल्डिंग घेतलेली आहे. वेगवान गोलंदाजीचा मारा मात्र सुरू आहे. डॉट चेंडू येत आहे. कमालीचा मात्र हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पाचसळगावचा टॅलेंट आपण बघू शकतात. सुपर गोलंदाजी, सलग 2 डॉट. ज्या बॅट्समनने सलग 2 चेंडूवर 2 चौकार खेचले होते त्याच बॅट्समनला मात्र सलग 2 डॉट देखील आले आहेत. राऊंड द विकेटचा मारा यालाच म्हणतात क्रिकेट. कधी बॅट्समन हवी तर कधी गोलंदाज हवी, कभी इधर तो कभी उधर. आता मात्र 2 डॉट आल्यावर चेंडू जो आहे तो शॉर्ट पिच आणि इकडे हुकचा फटका, 1 बाउंड सीमा पार, निघून जाणार चौकार. यश दिजे मास्टर. 2 डॉट आल्यानंतर प्रेशर यावेळेस फलंदाजावर देखील आलं होतं आणि प्रेशर रिलीज केले कारण की अनुभव आहे. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 24 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. पहिली बॅटिंग करत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते वंदे मातरम कर्नाळी. ओपनिंग जोडी गुड सुरुवात, चांगली सुरुवात आपण बघू शकतात. आणि असं म्हटलं तर चांगली सुरुवात अर्ध्या यशाची पायरी असते आणि इकडे मात्र तीच सुरुवात मिळते. कमालीचा मात्र यावेळेस खेळ रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला गोलंदाजी, खूप चांगला चेंडू, परंतु इकडे पंच यावेळेस मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी. बघूया पंचाच्या डिसिजनला मात्र चॅलेंज केलेला आहे. इकडे मात्र बघूया अंपायर रिव्ह्यू आहे. बघूया अंपायर रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी, डॉट चेंडू येणार. शफल झाल्यानंतर मात्र आपण बघू शकतात चेंडू आतापर्यंत झालेले आहेत ते म्हणजेच 5-24 धावा धावपलकावर आहेत. शेवटचा चेंडू कृपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण बघू शकतात उजव्या हाताने गोलंदाजी आणि डाव्या हाताने बॅटिंग करणारा खेळाडू यावेळेस कमाल करतोय गोलंदाजीमध्ये. हा खराब चेंडू, फुलटच चेंडू, मात्र फायदा उचलता आला नाही. इथे मात्र डीप मध्ये खेळाडू आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षण होणार, 1 धाव. आणि यस आपल्याकडे एक रिव्ह्यू आहे आणि पंचांनी नो दिलेला आहे. यावेळेस आपण बघू शकता बघा व्हाईट साठी आणि धीमार साठी तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. तुम्हाला जर वाटते डाऊट आहे पंचाच्या निर्णयावर डाऊट आहे तर तुम्ही घेऊ शकतात. इकडे नो आणि 1 धाव. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस 26 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आणि फ्री हिट. आता मात्र खुली सूट असेल बॅट्समनला. इथे मात्र मयुरेश पाटील स्ट्राईकला आहे. आता मात्र हात खोलले जातील. इथे मात्र प्रहार होणार यात काही वाद नाही कारण की पुढचा चेंडू फ्री हिटचा आहे. एक बाजूला आपण बघू शकतात शृंग मातोश्री टायगर सरपाडा त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग साईट आहे. कृपेश पाटील गोलंदाजी करत असताना 5 चेंडू खूप चांगले हाताळले होते, परंतु 6वा चेंडू टाकताना मात्र कुठे ना कुठे गडबड झाली आणि आता मात्र धावाचा विचार केला तर धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या म्हणजे 7. शेवटचा चेंडू आणि फ्री हिटचा चेंडू उंच केलेला आहे. इथे मात्र बघायला गेलं तर कॅच नक्की होईल का? यावेळेस कॅच देखील ड्रॉप झालेला आहे. इथे माफी असेल सध्या तरी बघायला गेलं तर कॅच ड्रॉप झाला हरकत नाही कारण की फ्री हिट होता, परंतु येणाऱ्या काळामध्ये मात्र नक्कीच लक्ष दिलं जाईल. षटक क्रमांक 2
इथे मात्र समाप्त होताना 14च्या सरासरीने 28 धावा फलकावर. सुरुवात 19ने झाली होती, आता मात्र कुठे ना कुठे सरासरी कमी झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28-28 एडीजे. डीजे मास्टर, आपण बघू शकतात खेळ बदलला, खेळाची परिभाषा बदलली, परंतु जो बेसिक आहे ना तो मात्र बदलला जाणार नाही. आणि इकडे मात्र बघू शकतात की कॅच भली फ्री हिटचा चेंडू होता, परंतु कॅच पकडणं गरजेचं होतं. हा कॉन्फिडन्स तुम्हाला देतो. आणि प्रॅक्टिस करताना चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. यावेळेस चेंडू परत येतोय, गोलंदाज येतोय हर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने कॅच ड्रॉप केला. मला तर वाटतं तोच आता आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र बघायला गेलं तर चुकीला सुधार करण्यासाठी लगेच संधी मिळते. इथे बघू शकतात आपण एक चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, तो म्हणजेच शृंग मातोश्री टायगर सरपाडा. आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतंय वंदे मातरम परनाळी. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, काय गडबड झालाय इथे, तिकडे सुद्धा गडबड झालंय. आज मात्र चेंडू हातामध्ये येत नाहीये. बघायला गेलं तर हर्षच्या सलग 2 वेळेस 2 चुका होत असताना हर्षकडून मात्र पहिल्या मागच्या चेंडूवर जो कॅच उडाला होता तो कॅच जरी झाला असता बॅट्समन नॉट आउट असता, परंतु कॅच ड्रॉप झालाय. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर यावेळेस लेग बाईटची मात्र ही धाव आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. रनआउटची संधी होती. बघायला गेलं तर स्वप्नील सहजासहजी रनआउट मिळाला असं, परंतु चेंडू हातात आलाच नाही. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते यावेळेस 29 धावा धावफलकावर लागले जात आहेत. आजचा पहिला दिवस आहे स्पर्धेचा, अजून येणारे मात्र 4 दिवस बाकी आहेत स्पर्धेचे. आणि खूप चांगली देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वंदे मातरम परनाळी आयोजित आपण बघू शकता PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग. एक सुपर देखणी स्पर्धा. राईट मोर द विकेट पंचाच्या डावीकडून तयार. ऑन साइडला जोरात मारण्याचा प्रयत्न, यावेळेस बोट फिरवली चेंडूवर. बघायला गेलं तर थोडा स्लोवर कटर चेंडू. आणि हे मात्र आता बॅट्समनला शिकणं गरजेचं आहे. गोलंदाजाला मात्र रिलीज ऑफ टाइमला तुम्ही चेंडूवर आणि त्याच्या हातावर नजर ठेवणं गरजेचं आहे. चेंडू कुठवर जाईल, कुठे वळेल टप्पा पडल्यावर मात्र हे लक्ष ठेवून बॅट फिरवणं गरजेचं आहे. इकडे डॉट आलाय, क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. मयुरेश पाटील तयार. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटीने खेळला जातो. थोडा शॉर्ट पिच चेंडू होता, लॉंग ऑन रिजनला एक धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 30 धावा धावफलकावर. सुरुवात मात्र किती कडक झाली होती आपण बघू शकतात. पहिल्या षटकामध्ये 19 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर मात्र 9 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर 3 मध्ये 2 खर्च करतोय. हळूहळू कमबॅक करत असताना इकडे मात्र सरपाडा टीम आपण बघू शकतात. शृंग मातोश्री टायगर्स. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र सिंगल नक्की पाहायला मिळेल. एक धाव्याने मात्र स्कोरबोर्ड पुढे जात असताना स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 31 धावा तप्पलकावर लागल्या जात आहेत. येणारे 2 चेंडू बाकी तिसऱ्या षटकातील. प्रत्येक गावातला मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघायला गेलं तर जे चांगले खेळाडू ज्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांना मात्र वाटण्यात आले आपण बघू शकतात. प्रत्येक संघामध्ये सोल्ड झालेले आहे. तिकडे फटका फसलाय. यावेळेस मात्र शॉर्ट थर्डमॅनला कृपेश पाटील. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न. आणि इकडे सिंगलच असेल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 32 खूप चांगली गोलंदाजी हर्षकडून मात्र पाहायला मिळते. बघायला गेलं तर 5 चेंडूमध्ये धावा मात्र फक्त 4च खर्च केलेले आहेत. हनुमान टेनिस चेंडूचा विचार केला तर मात्र फलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतो, परंतु इकडे वर्चस्व गाजवलंय गोलंदाजाने फलंदाजावर. क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम आपण बघू शकता. चेंडू आणि फळीचं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष. लॉवर फुल टॉस आहे. फटका. इकडे गॅप शोधण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकला. मात्र इकडे 1 धाव, दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण करतील. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर यावेळेस 11.33च्या सरासरीने एकही गडी न गमावता एडीजे.
थँक्यू डीजे मास्टर. 34 स्कोर कार्ड वर 34 धावा धावपलकावर मात्र लागले जात आहेत. सुरुवात 19 ने आणि त्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर 8 आल्या आणि त्यानंतरचा विचार केला 9 आल्या आणि त्यानंतरचा विचार केला तर मात्र धावा आहेत 6. जी मात्र रणगती होती ती मात्र कंटिन्यू नाही करता आली, हळूहळू खाली पडत गेली. त्यामुळे म्हटलं जातं की त्यामुळे म्हटलं जातं की एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवणं मोठी गोष्ट नाही, ती मात्र यश मिळवल्यानंतर ते मात्र कंटिन्यू ठेवणं, त्याला मात्र सातत्याने पुढे नेत राहणं हे मात्र अवघड आहे. 1 नंबरला पोहोचणं मोठी गोष्ट नाही, ते 1 नंबर टिकवून ठेवणं ते मात्र मोठी गोष्ट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या, परंतु मात्र रणगती हळूहळू कमी होत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 34 आपल्याला पाहायला मिळते. बघूया स्वप्नील भाऊ आहेत, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. मयुरेच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत आलेला आहे. परंतु कृपेश पाटील देखील मात्र आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकतात कमालीची गोलंदाजी होत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 9 खर्च केल्या. पॉवर प्ले होतं, पॉवर प्ले मध्ये होतं म्हणून मी फक्त 9 म्हणतोय. आणि टेनिस चेंडू देखील आहे. पहिला चेंडू काय घडतंय इकडे, चुकी बॉलरची देखील नाही, कीपरची देखील नाही. टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर जमिनीला लागूनच चेंडू निघून गेला, काहीच करू शकत नाही. नो चान्स, चौकार, वाईट चेंडू आणि त्यावर मात्र चौकार. 5 धावा, नशिबाची बाउंड्री म्हणायला हरकत नाही. स्कोरबोर्ड 5 ने पुढे जाईल. कधी कधी क्रिकेटमध्ये असं देखील पाहायला मिळते, शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूला देखील संधी नाही, किपरला देखील संधी नाही, गोलंदाजाची देखील चुकी नाही. स्टंपला मात्र दाखवलं, ते चॅलेंज केलं होतं, क्वचित अगदी जवळून निघून गेला, परंतु वाईट आणि चौकार. स्कोरबोर्ड 5 ने पुढे जाईल. 39. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, फेवरेट झोन मध्ये मिळाला होता आणि मारता आला नाही. कधी कधी होते आपल्याला बाहेरून बघताना असं वाटते की अरे एकदम सोपा चेंडू मिस केला, परंतु मैदानाच्या आतमध्ये दबाव आणि नजर ती राहत नाही आणि त्यामुळे मात्र डॉट देखील येतो. आता मात्र थोडी नजर बसली असेल कारण की 4थं षटक चालू आहे. 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. 17 चेंडू अजूनही आहेत बॅटिंग टीमकडे. यावेळेस चांगला फटका, राकेश घरात चांगली फिल्डिंग आणि इकडे 1 धाव असेल. हा देखील मात्र पासळगावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण बघू शकतात खूप चांगलं फिल्डिंग. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 40 धावा धावपलकावर. आणि मेन म्हणजे काय, मात्र या PTPL म्हणा किंवा कोणती लीग म्हणा, जेव्हा तुम्हाला फिल्डर वाटले जातात तेव्हा मात्र कर्णधाराची मोठी भूमिका असते. आपण जेव्हा आपल्या संघामध्ये खेळतो, स्वतःच्या गावाच्या संघामध्ये खेळतो, तेव्हा एखाद्याला ओरडू शकतो, चिडू शकतो. इथे मात्र काय, आपल्या संयम देखील ठेवायचा आहे, खेळाडूला घेऊन देखील खेळायचं आहे आणि ते मात्र पाहायला मिळते. एक चांगली कॅप्टनशिप चेतन आपल्याला पाहायला मिळते. पालन, अनिकेत आणि केतन केवल, पालन, अनिकेत आणि केवल इकडे आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण बघू शकतात. पंकज पाटील म्हणजेच पालन, अनिकेत राऊत म्हणजेच बाप्या आणि त्याचबरोबर केवलजी पाटील, सर्वांचं सहर्ष स्वागत. यांच्या माध्यमातूनच आपण बघू शकतात PDTPL आपल्याला पाहायला मिळते. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आपण बघू शकतात. यांच्याच माध्यमातून मात्र भरवली जाते आणि तेच मात्र इकडे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत. सुरेख मात्र आपण बघू शकतात देखणी स्पर्धा आणि तशीच एक देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि कृपेश पाटील कडून काय घडलं, गरजच नव्हती मात्र थ्रो करण्याची, फक्त जाऊन चेंडू लावायचा होता आणि त्याच्यामध्ये मिस केला आणि 1 धाव. इकडे मात्र यॉर्कर प्रॉपर ब्लॉक यावेळेस पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तो स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 41. 41 चेंडू आतापर्यंत झाले 4. तर मी म्हणेल की योगेंद्रजी संख्या इकडे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आपण बघू शकतात. यावेळेस फटका सजवला आहे ऑफ साइडला. यावेळेस आपण बघू शकतात लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव, दुसऱ्याचा प्रयत्न. इकडे विकेट मात्र फेकला जातोय. पहिला विकेट रनआउटच्या रूपामध्ये स्वप्नील करत. बॅक टू डगआउट्स. एडीजे डीजे मास्टर आपण बघू शकता. यावेळेस नवीन बॅट्समन यज्ञेश प्रभू, मॅन फ्रॉम दांडी, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येत असताना ऐकून खेळाडू आपल्याला पाहायला मिळते संघाचा. आणि यावेळेस
चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. मी म्हणेल खूप चांगली गोलंदाजी कृपेश कडून. पहिला चेंडू जर सोडला तर तो मात्र नशिबाचा चौकार आला आणि त्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर कमालीची गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू आहे मयुरेश ऑन स्ट्राईक. आतापर्यंत बघायला गेलं तर मयुरेश आपल्या इंडिव्हिज्युअल स्कोर 18 वर खेळतोय 13 चेंडूमध्ये. पहिल्या 2 चेंडूवर 2 धमाका केले होते, चौकार षटकार घेतला होता, परंतु त्यानंतर अक्षरशः शांत ठेवलाय. यावेळेस ऑनसाईडला फटका आहे. बॅटवर तेवढा नीट आला नाही, चेंडू प्रॉपर टायमिंग झालं नाही. इकडे मात्र एक दुसऱ्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. परतावा लागला असता परंतु नाही लागला. एकच स्टंप दिसत असेल तिकडून. प्रयत्न चांगला होता. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. पाणी घेऊन जा व्हॉलंटियर मैदानाच्या आतमध्ये. आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44, 11च्या सरासरीने 1 गडीच्या मोबदल्यात. 2 ओव्हर आहेत, 12 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. बघूया किती धावा बनवल्या जातील. डीजे चुलीत पाट्यालो न लोट ग सविता चुलीत पाट्यालो. डीजे मास्टर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 44. मी म्हणेल की जी गाडी बुलेट ट्रेनने धावली होती ती मात्र आता मात्र लोकल ट्रेनवरून आली असे म्हणायला हरकत नाही, कारण की सुरुवात 19 धाव्याने झाली होती आणि त्यानंतर मात्र कुठे ना कुठे थांबवण्यात आलेला आहे. आता यज्ञेश प्रभू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील. हर्ष आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. इथे मात्र 4 षटक समाप्त झालेले आहेत. धावसंख्येचा विचार केला 44. मयुरेश पाटील मात्र आपल्याला पाहायला मिळते 14 चेंडूमध्ये 20 धावेवर आणि पहिलाच चेंडू मात्र खेळ इकडे यज्ञेश प्रभू. दुसरी मॅच ऑन आहे स्पर्धेची. आपण बघू शकता आजचा पहिला दिवस आणि पहिली मॅच बाजी मारली शिवसेना फायटरने. दुसरी मॅच मात्र आपण बघू शकतात कोणती टीम बाजी मारणार. इथे मात्र मॅच विन करणार. यावेळेस आपण पाहू शकतात एक चांगली स्पर्धा, देखणी स्पर्धा. निमित्तमान 16 यावेळेस पाहायला मिळतंय प्रणालीच्या मैदानावर. मोठं मैदान आहे. फिटनेस इकडे मात्र नक्कीच चेक केला जाईल. इथे परीक्षा घेतली जाईल फिटनेसची खेळाडूची, कारण की कडाक्याचं ऊन आता मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये संघर्ष आणि गुणवत्ता दाखवत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात खेळाडू. अनिकेतजी राऊत म्हणजेच बाप्पा इकडे आलेले आहे, त्यांचं देखील स्वागत. केवलजी पाटील यांचं स्वागत आणि पंकजजी पाटील यांचं देखील स्वागत. म्हणजेच आपण बघू शकतात PDTPL चे मात्र आपण बघू शकता ऑर्गनायझर इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत. वाईट चेंडू दिलेला आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस 45 भारतीय कर्णधार रोहित शर्मा जर्सी नंबर 45 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळते. जोरदार मारण्याचा प्रयत्न चक्कावलं. इकडे मात्र आपण बघू शकतात आधुनिक क्रिकेट. इकडे मात्र अजिबात वेग दिला नाही चेंडूला. इकडे गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळते. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना डॉटचा इशारा यावेळेस आपण बघू शकता पंचांचा. एका चांगल्या बॅट्समन समोर गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला देखील चॅलेंजिंग असतं आणि इकडे मात्र डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरून इकडे टप्पा टाकला जातोय, चेंडू वळवला जातोय. लेग कटर गोलंदाजी सुपर. मात्र आपण बघू शकता स्टंपच्या मागे चेंडू कॅरी केला जातोय. यावेळेस चेतन आपण बघू शकतात रिव्ह वाईट साठी यावेळेस पंचांच्या निर्णयाला मात्र इकडे चॅलेंज केलेला आहे. बघूया यावेळेस बॅट्समनने रिव्ह घेतलेला आहे. यस, फेअर डिलिव्हरी. इथे मात्र आपण बघू शकता डॉट चेंडू येणार. सलग 2 डॉट चेंडू आलेले आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 45, 10 चेंडू आहेत. यज्ञेश प्रभू स्ट्रगल करतोय सध्या तरी. आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वर आहे. 2 सलग डॉट आलेत. प्रेशर मात्र इकडे बॅट्समन वर देखील आहे. आता मात्र फटका उंचच गेला आहे. इथे मात्र डीप मध्ये खेळाडू मिड विकेट कॅच करणार. यस असं उत्तर येत आहे. विकेटचं पतंग कुणाल अंबीरे आपल्याला पाहायला भेटे कॅच करताना. धन्यवाद डीजे. तर आपण म्हणणार तुमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जातील आदरणीय सन्माननीय केवलदादा पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. केवलदादा पाटील यांचा सन्मान मनोजी संखे साहेब या.
आपण पाहिलं तर पालघर डिस्ट्रिक्ट 40+ चे अध्यक्ष केवलदादा पाटील यांचा सन्मान मनोजी संके साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. आपण पाहू शकाल हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर 40+ क्रिकेट ज्यांनी पालघरमध्ये नक्कीच उंचावर आणलाय आणि 40+ चे लीग ज्यांनी भरवली मागील 2 वर्षापासून त्याचे अध्यक्ष पाहू शकाल केवलदादा पाटील यांचा सन्मान आपण पाहू शकाल मनोजदादा संखे यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर अजून एक सन्मान असेल मी विनंती करेल अनिकेतजी राऊत साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर विशाल जी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अनिकेत यांची गोष्ट केली तर पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग ज्यांच्या संकल्पने साकार केली गेली मागील 2 वर्षापासून पाहतोय आपण आणि यावर्षी मारदा सिरीजची बाईक बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर ज्यांच्या नावावर पाहायला भेटला असे अनिकेतजी राऊत यांचा सन्मान विशालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अनिकेत सर आपण आमच्या YouTube लाईव्हवर आपण पाहू शकाल tenniscricket.in आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला. त्यांनी पालघर जिल्ह्याचा क्रिकेट पाहिलं तर 7 समुद्र पार ज्यांनी नेला याचा कोल्ड कॅप्टन आपण पाहू शकाल यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर अजून एक सन्मान असेल SP स्पोर्ट्स चे ऑनर आणि एक तेज तर्रार गोलंदाज पंकजजी पाटील यांचा सन्मान आनंदजी गोरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. पंकज पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. पंकज दादा या आपण पाहतो एक वेगवान गोलंदाज ज्यांनी पाहिलं तर केरळमध्ये आपण पाहिलं तर हॅट्रिक गोलंदाजी ज्यांनी साकारली उत्कृष्ट गोलंदाजचा किताब ज्यांनी पटकावला असे गोलंदाज यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद. तर या सामन्याकडे जिकडे जोडले गेलेत मित्र पंकज पाटील साहेब आहेत. पिंटू साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर मनमोहन मोरे साहेब या आपल्या शुभ हस्ते केला जाईल. मनमोहन सर या आपल्या शुभ हस्ते केला जातो हा सन्मान. पंकज पाटील म्हणजे पिंटू दादा आपण पाहतो यांचा सन्मान मोहन साहेबांच्या शुभ हस्ते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिकडे सामना सुरू आहे एका बाजूला आपण पाहू शकाल सरपाडा तर एका बाजूला संघ पाहू शकाल परनाळे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप चांगला फटका होता या अगोदर आणि आता मात्र जर बघायला गेलं तर सिंगल असेल एक बायच्या रूपात. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल 5 षटकाच्या समाप्तीनंतर यावेळेस 54 धावा धावपलकावर 5 षटकाच्या समाप्तीनंतर येणारे 6 चेंडू बाकी आहेत. 1 षटक बाकी आहे. देऊया सध्या डीजेला आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 54 54 धावा 11ची सरासरी पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे चेतन पाटील संघाचा कर्णधार आणि इकडे मात्र स्वतः खांद्यावर जिम्मेदारी घेऊन मात्र आलेल्या गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक असं म्हणतात तर निर्णायक षटक असतं. डेथ ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचं असो किंवा दुसऱ्या इनिंगचं असतो थोडं मात्र निर्णायक षटक पाहायला मिळते. आणि इकडे मात्र डावकुरा हाताचा बॅट्समन यश चौधरी ऑन स्ट्राईक आपण बघू शकतात. एक षटकार आला त्याच्या बॅटमधून. नो स्ट्राईकला मयुरेश आहे ओपनिंगच्या भूमिकेत आलेला हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. 14 मध्ये 20 बनवलेले आहेत. 3 मध्ये 8 वर खेळत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते यश चौधरी. शेवटचं अंतिम षटक पहिलाच चेंडू एज लागला. इकडे मात्र बघूया शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जाईल. सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न कृपेश पाटील थोडी चुकी होत असताना आणि 2 धावा इकडे अंकित झाल्या जात आहेत. काय होतं क्षेत्ररक्षण एकदम गचाळ आणि एकदम खराब आपण बघू शकतात. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते कठीण वेळ आल्यावर मात्र शांतच राहिलेलं बरं आहे. कारण की जेव्हा आपण कठीण काळामध्ये शांत राहतो आणि पुढच्या काळामध्ये यशस्वी होतो तेव्हा तुमचा यशाचा आवाज खूप मोठा असतो. आणि इकडे मात्र कमालीचा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही इकडे विशालने फक्त चेंडू आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. कमालीचा थ्रो होता राकेशचा मात्र इकडे बघायला मिळते नो स्ट्राईकला फेकला जातोय आणि तिकडे मात्र आउट करा दिलेला आहे पंचांनी. आणि रिव्यू का चेक करत आहे मात्र इकडे बाउंड्री लाईनला चेक करणार आहे. आपण बघू जो क्षेत्ररक्षण झालं ते मात्र चेक करण्यात येणार आहे.
चला बाउंड्री सेफ आहे, परंतु इकडे मात्र विकेट आलेला आहे दुसऱ्या धावेसाठी धावत असताना. यावेळेस आपण बघू शकतात विकेट नाही आहे, सॉरी बाउंड्री सेफ आहे. 2 धावा असतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 58 धावा धावफलकावर. आज थोडी गडबड होताना पाहायला मिळते. मिसफिल्डिंग भरपूर पाहायला मिळाली, मात्र आपण बघू शकतात सरपाडा संघाकडून शृंग मातोश्री टायगर्स सरपाडा. इकडे फटका उंचच गेला आहे. राकेश घरत चेंडू खाली, इथे कॅच होणार का? मात्र सूर्यप्रकाशामध्ये जात असताना चेंडू, सूर्यप्रकाशाची कृपा होत असताना यावेळेस बॅट्समनवर, कारण की जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये जातो चेंडू तेव्हा अख्खा काळा होतो, काही दिसत नाही. आणि इकडे आपण बघू शकता त्याचाच फायदा होतोय यशला. आणि इकडे मात्र 2-2 धावा, महत्वपूर्ण धावा मिळत असताना यावेळेस स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 60 स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. येणारे चेंडूचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 3 झालेले, 3 बाकी आहेत. 3 चेंडूवर 3 वेळेस डबल आलेले आहे. मोठा हिट आतापर्यंत आला नाही, परंतु यावेळेस पुन्हा एकदा फसलाय फटका आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होत असताना काय होतंय, आज चेंडू हातामध्येच येत नाहीये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पोहोचतोय, परंतु अंतिम क्षणाला चेंडू हातामध्ये येत नाहीये. यश मात्र नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय असं म्हणायला हरकत नाही. वारंवार कॅच ड्रॉप होत असताना स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड यावेळेस 62 स्कोर कार्डवर. 2 चेंडू आहेत. आता संधी मिळाली आहे, संधीचा फायदा उचलता येईल का बघूया. जवळजवळ सलग 2 चेंडू 2 वेळा झेल उडाले. दोन्ही वेळेस कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. एक आता इकडे पाहायला मिळते आणि दुसऱ्यासाठी येत असताना इकडे काय होतं, इकडे मात्र रनआउट मिळणार. कोण रनआउट असेल पंच आम्हाला कळवतील. इथे यश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं रनआउट. 1 धाव असेल 63 आणि शेवटचा चेंडू नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाईल. तात्पुरता देऊया संधी. डिझेल आहे डिझेल. मास्टर 63 आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मात्र मयुरेश स्ट्राईकला असेल. नो स्ट्राईकला नवीन बॅट्समन निरंजन घरत यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या म्हणजे 28 पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये 6 आल्या 34. चौथ्या षटकाचा विचार केला तर मात्र धावा जमा केला त्या म्हणजेच 10. पाचव्या षटकामध्ये विचार केला तर 10. अशा रीतीने 54 होते आणि या षटकामध्ये आतापर्यंत 9 आलेले आहेत. 4 डबल 1 सिंगल. शेवटचा चेंडू मयुरेश. बघा काही योगायोग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, योगायोग होतो. इनिंगची सुरुवात ज्याने केली होती इनिंगची मात्र समाप्ती मयुरेशच खेळ, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट केला. इकडे फुलटच चेंडू होता, अलग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र विकेट मिळालेला आहे. बोनस चेंडू मिळाला, पायामध्ये होता पण तो रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि त्याचा मात्र फायदा होतो फिल्डिंग टीमला. स्कोरबोर्ड मात्र आपल्याला पाहायला मिळते 64चं आव्हान असेल असं वाटलं होतं सुरुवात जशी झाली होती की मात्र यावेळेस 70+ 80+ धावा पाहायला मिळतील. परंतु कौतुक करेल मी, इथे मात्र फिल्डिंग टीमचं बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप झाल्या, बरेचशा मिसफिल्डिंग झाली, तरी देखील 63 पर्यंतच मात्र थांबवलं आहे. 64चं आव्हान असेल, बघूया. समोर मात्र एक अनुभवी गोलंदाज देखील आहे निरंजन घरत. आता मात्र निरंजन घरतवर एक मोठी जबाबदारी देखील असेल. इथे मात्र सेकंड इनिंग मध्ये 64चं टार्गेट यावेळेस शृंग मातोश्री टायगर सरपाडा संघाला. इथे कॉम्बॉक्स मध्ये मात्र थोडा बदल केला जाईल. मी मात्र तात्पुरता थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, ऐकत राहा, बघत राहा. PTPL आयोजन असेल वंदे मातरम प्रणाली 2024चं. आपल्यासोबत जोडले जातील यावेळेस युसुफ सय्यद एडीजे. धन्यवाद डीजे मास्टर.
वंदे मातरम प्रणाली आयोजित आपण पाहतोय पालघर तालुका प्रीमियर लीग. मी युसुफ सय्यद परत एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. आजचा पहिला दिवस, दुसरा सामना आपण पाहतो. एका बाजूला संघ पाहू शकाल, SRG वंदे मातरम प्रणाली, तर एका बाजूला शृंग मातोश्री टायगर्स सरपाडा. 64 धावांचं आव्हान ठेवलं गेलं ते म्हणजेच SRG वंदे मातरम प्रणाली या संघाने चांगली बॅटिंग केली. आपण पाहू शकाल मयुरेश पाटीलने पाहिलं तर 20 धावा बनवल्या, 15 चेंडू. त्यानंतर कॅप्टन एक चांगली नॉक खेळली, 8 चेंडू 15 धावांची नॉक त्यांनी साकारली. तसं पाहिलं तर स्वप्नील दादा घर त्यांनी सुद्धा चांगली इनिंग साकारली. तब्बल 14 धावांची इनिंग्स त्यांनी साकारली होती, परंतु 63 धावा. विकेट्सवर कोणी प्रॅक्टिस करायची नाही, दक्षता किंवा विकेटच्या बाजूला गोलंदाजी करायची. निरंजन दादा आपण सुद्धा विनंती घ्या, आयोजक कमिटीमध्ये तुम्ही सुद्धा आहात, ही आपण दक्षता घ्या. चला लगेच आपण क्षेत्र सजून घ्या. दुसरा सामना आपण पाहतो. यानंतर अजून सुद्धा आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. प्रत्येक दिवशी आपण 2 संघ क्वालिफाय करणार आहोत सुपर 8 मध्ये. त्यानंतर पाहिलं तर मेगा फायनल डे, मेगा संडे ला सुपर 8 चे संघ असतील आणि त्यामध्ये माहित पडेल कुठला संघ बनेल चॅम्पियन. पर्व दुसऱ्यामध्ये पहिला पर्व आपण पाहिला होता बेटेगाव च्या मैदानामध्ये. तिथे पाहिलं तर मनोर हा संघ चॅम्पियन ठरला होता आणि पाहिलं तर टेंबोडे संघ पंकज पाटील अँड टीम रनअप ठरली होती बेटेगाव च्या मैदानामध्ये पर्व पहिल्यामध्ये. या वर्षामध्ये बघूया आपण वंदे मातरम प्रणाली या संघाचं आयोजन आणि पर्व दुसरे या मैदानामध्ये. आजचा पहिला दिवस आहे. 4 संघ आपण पाहू शकाल. उद्या सुद्धा 4 संघ असतील. उद्या आपण पाहणार जे संघ असतील मैदानाच्या आतमध्ये उर्वी इलेव्हन उमरोळी रोहितजी पाटील यांचा संघ, हौशी नांदगाव, सोरा इलेव्हन बोईसर म्हणजेच तुषारजी संखे साहेबांचा संघ आणि रोयल बालाजी म्हणजेच प्रीतीजी संखे आणि गुरु संख्यांचा संघ पाहायला भेटेल. आणि 30 तारखेला आपण 1 तारखेला आपण पाहणार आहोत ट्रिपल ए गेम चेंजर मनोर. गेल्या वर्षी पाहिलं तर मनोर हा संघ चॅम्पियन ठरला होता. यावेळेस ट्रिपल ए गेम चेंजर मनोर या नावाने खेळताना पाहायला भेटेल. त्याबरोबर मैत्रीलन पालघरचा पहिला सामना असणार आहे 1 तारखेला, ज्याचे संघ मालक आहेत केवलदादा पाटील. तर त्यानंतर अचिवर स्पोर्ट्स आणि ईशान टायगर आलेवाडी हे 2 संघ असतील. 2 तारखेला पहिला सामना असणार आहे निलेश फेडर तारापूर बेटेगाव सरकार 11 असा सामना. आणि दुसरा सामना पाहायला भेटेल साई बालाजी सुनिकेत दादा पाटील यांचा संघ असणार आहे साई बालाजी. तर एका बाजूला MS11 तारापूर मोतीलाल शाह आणि दिनेश शाह यांचा संघ. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आपण पाहू शकाल मात्र 8 खेळाडू आहेत प्रणाली संघ. आपले खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन येते. निरंजनजी घरात, यश चौधरी. चला कॅप्टन थोडीशी त्वरा करा. प्रेमित राहोत इन ऍक्शन आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच पाहिलं तर या स्पर्धेचे नियम जे होते ना, जेव्हा ऑप्शन घडलं गेलं त्या अगोदर सांगितलं होतं प्रत्येक संघामध्ये 1 40+ खेळाडू कंपल्सरी असणार आहे. आणि आपण प्रणाली संघामध्ये पाहिलं तर 3 ते 4 खेळाडू 40+ चे पाहू शकाल. निरंजन करत असतील, प्रेमित राऊत असतील, स्वप्नील दादा घरात, असे 3 खेळाडू आपण पाहू शकाल इन ऍक्शन. यतीनजी राऊत वेलकम असेल. स्वप्नील दादा आपण आमच्या कॉम्बसवर लगेच यायचं प्लीज. 1 मिनिट यायचं प्लीज, 1 मिनिट लगेच या. आणि पाहिलं तर यतीनजी राऊत साहेब वेलकम. जप्पा नाम जास्त प्रसिद्धी भेटली. वेलकम दादा, आपला सुद्धा हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावर केला जातोय. यतीन सर
नितीन दादा राऊत त्याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. विशाल साहेबांचे शुभ हस्ते. खूप खूप धन्यवाद सर, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. आपण पाहतोय वंदे मातरम प्रणालीच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित. पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे. व्हॉलेंटियर्स कुठे असतील आमच्या कॉम्बॉक्स कडे यायचं प्लीज. व्हॉलेंटियर्सनी आमच्या कॉम्बॉक्स कडे यायचं प्लीज. तर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल. एका बाजूला चेतन पाटील मॅन फ्रॉम सरपाडा, तर एका बाजूला विशाल तरे विटी मॅन फ्रॉम मुरबे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल. नक्की विशाल तरे याला पाहिलं तर खूप वर्ष सावली 11 बंधन जो संघ होता आपण पाहिला पालघर तालुक्यामध्ये, जेव्हा जेव्हा संघ खेळायचे त्या संघामध्ये नक्कीच खूप वर्षांनी गाजवत. अनिकेतजी राऊत असतील, प्रेमजी राऊत असतील, पंकजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू खूप खेळला आणि आपल्या क्रिकेटच्या बळावर खूप सारे सामने त्याने जिंकवलेत. तर एका बाजूला आपण पाहू शकाल चेतन पाटील. आगरी प्रीमियर लीग जेव्हा मनोर भागामध्ये घडली तेव्हा 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा किमया या खेळाडू खेळलाय. सिस्टर फॉटला पण त्यांनी 6 चेंडू 6 षटकार लगावले. बॅटर आपण इंस्टाग्राम पाहू शकाल. त्याचं पाहिलं तर पालघर तालुक्यामधला एक फिरकीचा जादूगर ज्याला आपण सांगतो निरंजनजी घरात बाळू पहिला षटक घेऊन होते. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. ऑफ साईडला खूपच बाहेर चेंडू टाकला होता, परंतु चेंडू पाहायला बाईकचा कॉल पंचांना दर्शवत असताना मिस्टर अजित म्हात्रे सर नक्कीच बाईकच्या रूममध्ये एक धाव नक्कीच लगावली गेली. निरंजनजी घर यांची नक्कीच सांगितलं गेलं तर मागील महिन्यामध्ये जेव्हा पालघर 40+ पालघर डिस्ट्रिक्ट 40+ ची जी टुर्नामेंट झाली ज्याचे अध्यक्ष पाहू शकता केवलदादा पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज चा खिताब याच खेळाडू दिला गेला. ज्यावेळेस कट करायचा प्रयत्न होता पाहिलं गेलं तर शॉर्ट फायनलिंगला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतो, चेंडूला फील्ड केला गेला. एक धाव नक्कीच पाहायला भेटेल. एके धावाने खातं उघडतो विशाल तरे यांचा. यावेळेस क्रॉस बॅट घुटना टेक आणि षटकार देख असा फ्लॅट षटकार पीटीपीएल सिक्सर आलाय. सिक्सर किंगच्या बॅट मधून 6 धावा. तर बघा आपण षटकार नक्कीच आलाय. चेतनच्या बॅटवर परत एकदा ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता, तसा रचनात्मक प्रयत्न केला होता परंतु चेंडू आलाय निर्धाव. आपण पाहू शकाल फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहे प्रेमित राऊत पिंट्या यांच्या हातामध्ये चेंडू समावेश होतो. डॉट बॉल 4 चेंडू धावांची गोष्ट की धावा आहेत 8 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही पर्यंत बनवायची तिकडून अब तक 56 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 32 चेंडू आणि 56 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहिलं तर ऑप्टनच्या खूपच बाहेर पंचायत दोन्ही हा समांतर धावातील एक अवांतर धावफलक एकने पुढे सरसावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 अंकावर. नक्कीच जो निर्धाव चेंडू टाकला होता नक्कीच वाईट चेंडू टाकला गेला. त्यानंतर त्या निर्धाव चेंडूची नक्कीच भरणी करून दिली गोलंदाज निरंजन यांनी. डॉट बॉल आणि हा व्हाईट बॉल टाकला गेला. यावेळेस सुरेख अपील आणि बेटर राईट्स मैदानाच्या बाहेर. मिस्टर चेतन पाटील इज गॉन 9 अंकावर. तर बघू शकाल आपण पहिला गडी बाद झाला 9 अंकावर निरंजन घरत यासाठी जाणला जातात आणि यावेळेस कडून दाखवलाय. ज्या बॅटरने षटकार लगावला त्या बॅटरला नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंग साठी येतोय
चेतन पुरबिया आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम गोठणपूरचा खेळाडू चेतन पुरबिया तिसऱ्या क्रमांकावर आलाय बॅटिंग साठी. एक चेतन मैदानाच्या बाहेर तर दुसरा चेतन मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील गर्देने नक्की सुरेख झेल टिपला आणि चांगला कॉम्बिनेशन, खूप वर्षाचा अनुभव आहे. एक अप्रतिम विकेट किपर म्हणून ज्याची ख्याती गॉट बिहाइंडच्या मध्ये चेतन पाटील बाद झाले. स्लोवर चेंडूचा फटकाचा सुरेख खेळला आणि यावेळेस सुरेख झेल टिपला गेला. मिस्टर यतीन पाटील चेंडू खाली आणि चेतन पुरबिया 0 चष्मा घालून बॅक टू डगआउट. 9 अंकावर लागणारा दुसरा झटका. पहिला षटक समाप्त. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला दंडीला दाखवाल का, ओ नातवा पोटीनं फिरवाल का, ओ नातवा पोटीनं फिरवाल का. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला दंडीला दाखवाल का, ओ नातवा पोटीनं फिरवाल का. धन्यवाद धन्यवाद. आपण पाहू शकाल काय षटक पाहायला भेटले. एक षटकाराला 2 सिंगल आले, एक वाईट बॉल आला, परंतु 2 गडी सुद्धा बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत गोलंदाज. नक्कीच विकेट टेकर गोलंदाज. परंतु गोलंदाजी अटक खूप सुरेख आहे. ती म्हणजेच आपण पाहू शकाल शृंग मातोश्री टायगर्स सरपाडा समोर गोलंदाजी करत असताना SRG वंदे मातम प्रणाली. यश चौधरी याचा कॅप्टन आहे. एक अप्रतिम खेळाडू. तसं पाहायला गेलं तर गोलंदाज सज्ज झाला मिस्टर किशोर याने इंट्रोड्यूस केला गेला. किशोर पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी होतोय. कुशल मोरे नक्कीच बॅटिंग साठी आला. गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज सज्ज होतोय. हसमुख आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम राणी शिगावचा खेळाडू आपण पाहू शकाल. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच पाहिलं तर किशोर धोडी इंडियन ऍक्शन पाहू शकाल. हसमुख आहे. असे 2 राणी शिगावचे खेळाडू इंडियन ऍक्शन मध्ये. हसमुखचा पहिला चेंडू सन्मान दिला गेला. डीप मध्ये खेळाडू पाहू शकाल. यतीन पुढे सहसावतो चेंडूला फील्ड कर, परंतु यश चौधरी आपण पाहू शकाल. नक्कीच सफाळी माकणीला बिलॉंग करणारा खेळाडू पाहू शकाल. मथानेला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत यश चौधरी आणि पाहिलं त्यांचे बंधू पण पाहू शकाल दीपेश चौधरी. दोन्ही इंडियन ऍक्शन या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतील आपल्याला. परंतु आज पहिल्या दिवशी आपण पाहतोय यश चौधरी खेळत असताना ऍज अ कॅप्टन. बघूया आपण स्ट्राईकवर यावेळेस कुशल मोरे इंडियन ऍक्शन. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. पाहिलं तर शेवटच्या क्षणामध्ये चेंडू गॅदर करता आला नाही विकेट किपरला. आणि पाहिलं तर डबल बॅट लगावली गेली का असा प्रश्न नक्कीच निर्माण झाला. डबल बॅट लगावली गेली आणि पाहिलं तर एक सिंगल धावफलक एकने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल 11 अंकावर. दुसरा षटक मार्गस्थ आपण पाहू शकाल. हसमुख अप्रतिम सुरुवात केली. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल धावा नक्कीच खर्च केल्या. लेफ्ट हँड बॅटर विशाल ऑन स्ट्राईक. यावेळेस सोडवला चेंडूला पाठवून दिला डीप कॉर्नर मिड विकेटच्या वरतून सरळ सीमारेषा पार आला. PTPS षटकार सिक्सर विशालच्या बॅट मधून. नक्कीच पाहू शकाल आपण पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल ठोकले होते. त्यानंतर पाहिलं तर थोडासा टाइम दिला गेला बॅटरला आणि अप्रतिम फटका खेळला गेला. फोल्डरचा चेंडू होता. थोडासा ओव्हरपीच प्रयत्न होता, परंतु शॉर्ट चेंडू होता. त्याच्यावर फटका 6 धावा नक्कीच जमा केल्या गेल्या. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली गेली 17. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये अजूनही पाहिलं तर बनवायच्या या स्पर्धेमध्ये सामना जिंकण्यासाठी 27 चेंडू 47 धावांची गरज. यावेळेस खोदून काढला गेला. सुरेख चेंडू होता. तेवढा चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका खेळला गेला. आपण पाहू शकाल खेळाडू चेंडूला फील्ड करतात. चेंडूला फील्ड केला गेला. फेकी केली गेली, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18. दुसरा षटक मार्ग होतो. या षटकामध्ये आतापर्यंत धावा जमा केल्या गेल्या 9. एक षटकार 3 सिंगलच्या माध्यमातून कुशल मोरे स्ट्राईकवर. 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय मिस्टर कुशल. यावेळेस फटका सुरेख खेळला. डीपेड आपला खेळाडू आहे. चेंडूवर आला, परंतु खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. खेळाडूच्या माध्यमातून चेंडू निघून गेला. सीमारेषा पार आलाय. चौकार 4.
धन्यवाद धन्यवाद. नक्कीच महाराष्ट्र पोलीस आपण पाहू शकाल राकेश पाटील मॅन फ्रॉम टेंबोडा चेंडूवर आले होते. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला, मिस फिल्डिंग झाली आणि चौकार नक्कीच पाहू शकाल. धावसंख्या 4 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 22 यावेळेस प्रतिदा फटका खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. षटक क्रमांक दुसरं संपलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्तीने धावांची गोष्ट केली. 11.50च्या सरासरीने धावा आहेत त्या 23 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. येणारे 4 षटक अजूनही असतील. 4 षटकांमध्ये 10.25च्या सरासरीने 41 धावा बनवायचे विजयासाठी. विजय चला विनंती लगेच स्पीडअप करायचा. 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला गेला. यश यावर दक्षता घ्या. तर 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर लगावले गेले. अजूनही पाहिलं तर येणारे 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकांमध्ये बनवायचे विजयासाठी 41 धावा. 4 ओव्हर 41 रन्स टू विन. 24 बॉल आणि 41 रन्स. 24 गेंदे 41 रनों का लक्ष्य होगा अभी भी. 24 चेंडू 41 धावांची गरज. बघा आपण निरंजन करत हॅट्रिक वर असणार आहे गोलंदाज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वर गोलंदाज होता परंतु चेंडू सुरेख कट केला गेला. चेंडू आला डॉट. अप्रतिम गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पाहू शकाल निरंजन घरतच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 9 धावा केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक षटकार आला होता परंतु मागील 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले होते. या षटकाची सुरुवात निर्धावाने करतोय. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंप सोडून घ्यायचा प्रयत्न होता आणि आज काय घडलं गेलाय. पंचांकडे अपील नक्कीच केली गेली परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर व्हाईट बॉल झाला की इशारा केला गेला. धावसंख्या 2 पोहोचल 24. चांगला चेंडू होता. सरप्राईज केला होता. पाहिलं गेलं तर बॅटरला परंतु स्वतः गोलंदाज सरप्राईज झाला. खूप किंचित आपण इंचीचा भूमिका होती. चेंडूने यष्टामध्ये खूप बाजूने चेंडू निघून गेला आणि सुरेख गोलंदाजी. तेवढा चांगला कमबॅक आपण पाहू शकाल मिस्टर प्रेमितच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू होता. यशपेक्षा सुद्धा सरप्राईज झाले चेंडू गॅदर करताना नाही परंतु संधी होती धावचित करण्याची. शेवटच्या क्षणामध्ये कुशल मोरे पॉपिंग क्रीजला पोहोचले. विशालने चांगला कॉल दिला. आपण सांगतो जेव्हा जेव्हा आपण धावफलकावर धावा जमण्याचा प्रयत्न करतो खेळपट्टीवर कॉलिंग खूप सुरेख असणं गरजेचं. चांगली कॉलिंग विशालच्या माध्यमातून पाहायला भेटते. त्याच कॉलिंगच्या अनुषंगाने कुशल मोरे बचावले गेले आणि धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर 24 24 एक चेंडू. तिसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. ज्यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला डीप मध्ये खेळाडू पाहू शकाल वेगाने येतो. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता किशोर धोडी. किशोर धोडी आपण पाहू शकाल किक बॉक्सिंग कोच. नॅशनल टुर्नामेंट आणि नॅशनल चॅम्पियन बनण्याचा कारनामा खेळाडूने केलाय. मॅन फ्रॉम राणे शिगाव एसटी बांधव खेळाडू आहे परंतु अप्रतिम ॲथलिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार ऍक्शन. धावसंख्या एकीने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 25. 64 धावांचा पाठलाग करायचा. 25 धावा धावफलकावर लगावले गेले. अजूनही 22 चेंडू बनवायचे. 39 धावा विजयासाठी. यावेळेस हलका बॅटने खेळला गेला. विशालला नक्कीच माहित आहे की निरंजनचा हा षटक किती महत्वपूर्ण आहे. या षटकामध्ये सिंगल डबलच्या माध्यमातून 7-8 धावा जरी आल्या तर एक चांगला स्कोर आपण 3 षटकामध्ये येणाऱ्या 3 षटकामध्ये नक्कीच अचीव करू शकतात कारण की हा षटक खूप महत्वपूर्ण आहे. विकेट टेकर गोलंदाज यांना नक्कीच सामावून खेळावं लागेल. हेच प्रारूप दोन्ही बॅटर्सनी मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. जास्त मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. यावेळेस प्रयत्न केला होता परंतु चेंडू आला निर्धाव. फिरकीचा जादूगर आपण पाहू शकाल निरंजन घरात बाळू मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये 2 डॉट बॉल 1 व्हाईट बॉल 2 सिंगल अशा प्रकारे 4 चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केल्या आतापर्यंत. 3 धावांची गोष्ट की धावा धावफलक तब्बल 26 26. निरंजन प्रतिदा गोलंदाज सज्ज होतोय. या षटकामधला चेंडू घेऊन आलाय तो म्हणजेच 5वा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेस ऑन साइड खेळायचा प्रयत्न अपील नक्कीच केले गेले. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतोय. कुठली धाव घ्यायचा प्रयत्न केला नाहीये. थोडासा वेगाने थ्रो केला होता परंतु प्रेमी सांगतो जास्त काही गडबड नाहीये कारण की चेंडू डॉट आलाय. इकडून जर जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव वाढेल. शेवटचा अजूनही एक चेंडू तर खेळ बाकी असेल.
परेश आपण पाहू शकाल गलीमध्ये खेळाडूंना सज्ज केले गेले. फ्लाइंग स्लिप लॅग खेळाडू शॉर्ट फाईन लेग एक पॉईंट डीप एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि डीप बॅकपास स्क्वेअरला खेळाडू सज्ज केले गेले. यावेळेस अप्रतिम तळा झाला पाहिजे. निरंजन साडी काय षटक टाकला गेलाय. 40+ खेळाडू आहे परंतु अक्षरशः गाजवतो आपली गोलंदाजी. 2 षटक त्याने टाकले. 2 षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला पाहिलं तर मात्र 11 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर. येणारे अजूनही 18 चेंडू 18 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 38 धावांचा लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. तर बघा आपण यश चौधरी संगनायक यावेळेस कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलमाकावर सज्ज होते. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 8.37 सरासरीने 26 धावा. याचा पहिला चेंडू ऑफ स्टंपला खेळला गेला. कार्पेटला रोल करत गॅपमध्ये चेंडू निघून गेला. डीपमध्ये खेळाडू आहे यतीन. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख अप्रतिम पायाने चेंडू अडवला गेलाय. क्रिकेटमध्ये नक्कीच फुटबॉल नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण यतीन पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम संघ बांधला गेला. आपण पाहू शकाल दांडीचे खेळाडू आहेत. मुरबेचे नवलीचे खेळाडू आहेत. राणे शिगावचे खेळाडू असतील. तसं पाहिलं तर पाचचे खेळाडू आहेत. अशा प्रकारे संघ बांधला गेलाय. ते म्हणजे SRG वंदे मातरम प्रणाली या संघाने. तसंच प्रत्येक संघामध्ये आपण पाहतो एक खेळाडू वेगवेगळ्या विभागामधला आपण पाहू शकाल. यावेळेस पाहिलं तर बॅटरचा सफल झाला होता परंतु चेंडू आला डॉट बॉल निर्धाव चेंडू असणार आहे. थोडीशी चर्चा करतात. मी कॉल करेल जेही बॅटर्स असतील किंवा खेळाडू तुम्हाला रिव्ह्यू घेतल्यापर्यंत मी कॉल करेल. 20 सेकंदच्या आपण 15 सेकंद परंतु 15 सेकंदाच्या आत तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. दक्षता जास्त वेळ तुम्हाला दिला जाणार नाहीये. आता तुम्ही रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने व्हाईट साडी आमच्याबरोबर विरल नायर सर आहेत. थर्ड अंपायर पाहतील निहाळतील तदनंतर तुमच्याकडे डिसिजन पोहोचवतील. tenniscricket.in आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण YouTube लाईव्ह पाहतोय. नक्कीच फेअर डिलिव्हरी लिगल डिलिव्हरी दिली गेली. पंचांचा निर्णय जो आहे तो नक्कीच निर्णय आणि बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू समाप्त झाला. यानंतर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. लक्षात घ्या प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे. एक इनिंग्स मध्ये व्हाईट किंवा बिमर चेंडूसाठी रिव्ह्यू असणार आहे. लक्षात घ्या आपण यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू पाहू शकाल निरंजन खरात चेंडूला फील्ड करतात. फेकी केली गेली. दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न आणि यावेळेस चुकी केली गेली. नक्कीच बॅटरने चुकी केली होती परंतु यावेळेस खेळाडू यशरक्षक स्वप्नील दादा घरात हे चुकी करतायत. चेंडू जर हातामध्ये आला असता कुठे ना कुठे गडी बाद झाला असता. आपण पाहिलं की तर विशाल आणि कुशलने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या सुसाईडला संजीवनी बोटी म्हणून स्वप्नील दादा या घरातनी सपोर्ट केलाय. धावसंख्या 2 ने पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल 30. अजून बनवायचे 34. येणारे चेंडू असतील 15 चेंडू अजूनही बनवायचे 34. 15 बॉल 34 रन्स टू विन. तर म्हणजे संघ पाहू शकाल बॅटिंग करत असताना शृंग मातोश्री सरपाडे या संघाला बघूया आपण. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडू येतो चेंडूला फील्ड करते. चांगली फेकी नक्कीच केली गेली. यश चौधरी आपण पाहतोय अप्रतिम अष्टपैलू खेळाडू बॅटिंग करताना चांगली बॅटिंग केली. 8 चेंडू 15 धावा त्यांनी बनवल्या. जेव्हा षटकामध्ये आला पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. एक सिंगल 2 डबलच्या माध्यमातून एक चेंडू निर्धाव सुद्धा टाकला गेलाय. शेवटचे अजून 2 चेंडूचा खेळ बाकी क्षेत्रक्षमतेचा बदल केला गेलाय. आपण पाहू शकाल शॉर्ट लॉंग लेगला खेळाडू आहे. फ्लाइंग स्लिपला खेळाडू सज्ज केला गेलाय. शॉर्ट गली आणि शॉर्ट थर्डमॅन
सर्कलच्या आतमध्ये क्रॉस बॅट खेळला गेला डीप मध्ये यतीन चेंडू खाली आलाय आणि वाह व्हाट अ कॉट आणि फलंदाज यावेळी मैदानाच्या बाहेर कुशल मोरे बॅक टू डगआउट गडी क्रमांक बाद झालाय तिसरा धावा फलकाबाद 31 घरी घरी रथ झाले रामाचा ना मध्ये काही बैसली गौरी ही ना भरी ना घरी घरी रथ झाले रामाचा ना मध्ये काही बैसली गौरी ही ना भरी गणपती देवाचं नाव घेत नाना बाजूला काढीत खंडोबा देवाचं नाव घेत धन्यवाद चला लगेच फिल्डिंग सजून घ्यायचंय परनाळी संघ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मिस्टर कुणाल अंबिरे मॅन फ्रॉम दांडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येची गोष्ट धावसंख्या 31 कडे बाद चेंडू गोष्ट केली तर चौथा षटक मार्गस्थ आहे 5 चेंडूंचा खेळ संपला गेला शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे अप्रतिम गोलंदाजी यश चौधरीच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहू शकाल येणारे 13 चेंडू बनवायचे अजूनही 13 चेंडू आणि 33 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी अजून असणार आहे आल्याला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय आणि यावेळेस कुणाल अंबिरे बॅक टू डगआउट 0 चष्मा घालून काय गोलंदाजी पाहायला भेटते संघनायकाकडून या षटकामध्ये 5 धावा मात्र खर्च केल्या गेल्या 4 गडी बाद करणे यशस्वी ठरले आतापर्यंत गोलंदाज षटक क्रमांक संपले गेले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7.50च्या सरासरीने धावा आहेत त्या मात्र 30 येणारे 12 चेंडू 16.50च्या सरासरीने बनवायचे 33 धन्यवाद चला 12th मॅन पाणी घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये दक्षतेच्या पंचांना कॉल करायचा आहे सर तुम्हाला विशाल तिकडे पाणी जागा ठेवली आमच्या मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेकसाठी तिकडे पाणी ठेवले गेले दक्षतेच्या विशाल प्रत्येक खेळाडूला तिकडे पाण्याची सोय केली गेली मैदानाच्या आतमध्ये आपण दक्षता घ्यायची आहे यानंतर जो सामना होईल ना तो पहिला सामना विजय झाला तो म्हणजेच आपण पाहू शकाल शिवसेना फायटर विरुद्ध या सामन्याचा विजेता संघ खेळला जाईल मैदानाच्या आतमध्ये तर बघा आपण गोलंदाज मागवा सज्ज झाला गोलंदाज फार एंड कडून यतीन पाटील मॅन फ्रॉम पालघर नवलीचा खेळाडू सर यूज बॉल ना सर तर बघा आपण यतीन पाटील नवीन गोलंदाज तसंच नवीन बॅटर मिस्टर कृपेश पाटील मॅन फ्रॉम पासळ सलवटचा खेळाडू परंतु लेफ्ट हँड बॅटर अजून सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे विशाल पहिला चेंडू बॅटची बाहेरची कडे नक्की तगाली प्रथम चेंडूला फील्ड करतो नाश्ता गेटवर थ्रो केला गेला यतीन चेंडूला फील्ड करतोय अंडर थ्रो यावेळेस काय प्रेझेन्स ऑफ माइंड लगावला गेलाय प्रेमित राऊतच्या माध्यमातून सुरेख फेकी तेवढं सुरेख क्षेत्रक्षेप पाहायला भेटला आपल्याला मिस्टर यतीन पाटीलच्या माध्यमातून 2 त्यांनी झेल टिपलेत आणि एक अप्रतिम रनआउट सुद्धा घेतला गडी क्रमांक 5 झाला 5वा धावा आहेत त्या 31 DJ Vaibhav in the mix.
बघा आपण यावेळेस गौरव घरत मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मॅन फ्रॉम बेटेगाव बॅटिंग साठी आलाय. तर बघा म्हणून गौरव मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंग साठी आला, परंतु इकडून 11 चेंडू बनवायचे 33 कृपेश पाटील यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे चांगले बॅटिंग करायचे, मोठे मोठे फटके ते खेळू शकतात. त्यांनी कित्येक सामने फायर पाच संघाला आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिला. परंतु यावेळेस पालघर तालुका प्रीमियर लीग खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण यावेळेस टॅप केला गेला. बघूया आपण डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता, डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूवर आले, चेंडूला फिट करायचा प्रयत्न, थोडासा फंबल आणि यावेळेस काय घडला गेला, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस आणि डायमंडचा शिकार गौरव घरात बॅक थोडा आउट. गडी क्रमांक 5 झालाय, 6वा मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. नक्कीच कुंदनजी संखे आणि त्यांचे सुपुत्र पण पाहू शकाल प्रीत संखे यांचं आगमन झालं. वेलकम प्रीत. सहा गडी बाद झालेत. प्रीत आपण पाहू शकाल कुंदनजी संखे यांचे सुपुत्र आहेत. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंग साठी येत असताना मिलिंद पाटील मॅन फ्रॉम उमरोळे 40+ मध्ये या खेळाडूने चांगली बॅटिंग केली होती. जेव्हा आपण पाहिलं दोन्ही सीझन मध्ये अप्रतिम गोलंदाज आणि अप्रतिम बॅटिंग साठी जाणला जातो. परंतु यावेळेस ऑन साइडला खेळला यज्ञेश प्रभू, चेंडू खाली, परंतु चेंडूला पाहत राहील, चेंडू निघून गेला सीमारेच्या पार. कृपेच्या बॅटून आलाय PTPL षटकार, 6 धावा. धन्यवाद इजे. नक्कीच कृपेश ने ज्या अनुषंगाने स्ट्राईक घेतली होती त्या स्ट्राईक साठी षटकार त्यांनी ठोकलाय. आता मग चेंडूची गोष्ट केली, 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केला, 2 गडी बाद केले गेले धावच्या रूपामध्ये नितीन राऊत. प्रश्न नक्कीच निर्माण चर्चा केली गेली. पाहू शकाल आपण खेळाडू एकत्र आले होते, पण येणारे अजूनही 9 चेंडू मध्ये बनवायचे विजयाचे तब्बल 26. यावेळेस चॉप करायचा प्रयत्न होता, पाय लागला तर शॉर्ट फ्लाइंग लेगला लॉंग स्टॉपला मिस्टर प्रेमित आहे. प्रेमित म्हणजे पिंट्या, एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची ख्याती क्षेत्ररक्षण मध्ये चपळाई ज्याच्याकडे खूप जोपासलेली आहे, तो खेळाडू चेंडूला फील्ड करतोय आणि डॉट बॉल आलाय. 8 चेंडू 26 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. 8 बॉल 26. यावेळेस पाहिलं तर थोडासा सफल झाले होते, चेंडू उसळी घेणारी होती. विकेट किपर अप्रतिम विकेट किपिंग करत असताना मिस्टर स्वप्नील घरत. आपण पाहिलं गेल्यानंतर 3 ते 4 खेळाडू 40+ खेळाडू आहेत. राकेश पाटील असतील, निरंजन घरत असतील, प्रेमित राऊत असतील, स्वप्नील घरत, हे 4 40+ खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता, पाहू शकाल आपण चेंडू 1 धाव असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. 22चा कॉल पंचांकी दर्शवत असताना धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलक तब्बल लगावले गेल्या आतापर्यंत धावा ते म्हणजे 39. येणारे अजूनही 6 चेंडू बनवायचे 25. 6 चेंडू 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी, तो म्हणजे संघ असणार आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल शृंग मातोश्री, टायगर सरपाडा. विशाल पाटील कुठे असतील, मॅन फ्रॉम अक्करपट्टी, आमच्या कॉम्बॉक्स कडे लगेच यायचं. विशाल पाटील कुठे असतील लगेच या प्लीज. मनोजी संखे साहेबांचा संपर्क करायचा प्लीज. विशाल पाटील. बघा 6 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी तब्बल 25. गोलंदाज पाहू शकाल कॅप्टन. येस चला थोडीशी स्पीडअप करा मिस्टर प्रेमित. 6 चेंडू 25 धावांची गरज. चला
चेंडू सर नवीन यूज नवीन चेंडू. सहा चेंडूने 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पाहू शकाल कृपेच्या बॅटवर एक षटकार नक्कीच आलाय. यश चौधरी पाहू शकाल एक अप्रतिम यंग खेळाडू आहे. अप्रतिम अपकमिंग स्टार. पहिला चेंडू चॉप केला गेला. सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका डीप मध्ये किशोर धोडी. नक्कीच चेंडू अडवल्यावरती चेंडूवर नजर होती त्या अनुषंगाने 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. अप्रतिम धावा दोन्ही बॅटर पाहिल्या तर जास्तीत जास्त कृपेश स्ट्राईकवर असण्याचं नक्कीच घेतलं कारण की येणारी पहिल्या चेंडू 2 धावाला एक षटकार त्याच्या बॅट म्हणून आलाय. येणारी अजूनही 5 चेंडू 23 धावांची गरज. यावेळेस बॅटची बाहेरची कडा प्रेमी चेंडूला फील्ड करतोय. कुठली धावण्याचा प्रयत्न करणार नाही. 4 चेंडून बनवायचे 23. 4 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. तर बघा आपण 4 चेंडू बनवायचे 23. 4 बॉल 23 रन्स. 4 षटकार किंबहुना 3 षटकार 1 चौकार सामना टाय करण्यासाठी. यावेळेस फुल टॉस बॉल मिस टाइम नक्कीच झाला. किशोर धोडी चेंडूवर आला होता परंतु शेवटच्या क्षणामध्ये पाहिला. 1 बाउंड चेंडूला फील्ड करतोय आणि 2 धावांनी धावपळ पुढे सरसावले गेले. नक्कीच पाहिलं तर पहिला सामना विजय झाला होता. पाहिलं तर शिवसेना फायटर हा संघ शिवसेना फायटर संघ आपण सज्ज राहायचा आहे. यानंतर होणार आपला सामना असणार भागेश. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न अपील केली गेली. आशुतोष व्यवहार सर नक्कीच बोट वरती करतात. कृपेश पाटील मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक बाद झालाय 7वा. धावा फलकावर आपण पाहू शकता 43. येणारे अजूनही पाहिलं तर मात्र 3 चेंडू 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू बनवायचे 21. 2 बॉल 21 रन्स. खूप खूप धन्यवाद अनिकेतजी राऊत. आपण आलात. केवळ दादा पाटील आपण सुद्धा आणि पंकज दादा पाटील. यावेळेस खराब चेंडू होता. पाहिलं तर राकेश ऑन स्ट्राईक. बिमर चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न आणि नो +1 म्हणजेच 2 धावा धावफलकावर लगावले गेला. बिमर चेंडू पंच घोषित करतायत. मैत्री 11 पालघर आपण पाहू शकाल. 1 तारखेला खेळताना पाहायला भेटेल. फ्रीडचा बॉल पंचांनी दर्शवत असताना आशुतोष व्यवहारे सर. फ्रीडचा बॉल मिलिंद पाटील ऑन स्ट्राईक. येणारे अजूनही 2 चेंडू बनवायचे 19. 2 चेंडू 19 धावांची गरज. यावेळेस ऑफ साइडला डीप मध्ये यज्ञेश करणार नाही चुकी. फ्रीडचा बॉल होता आणि पाहिलं तर मिलिंद पाटील यांना नक्कीच आठवण नक्कीच कधी होतो. आपण कधी कधी गोलंदाज फ्रीडला जल्लोष करतोय. बॅटर नक्कीच मैदानाच्या बाहेर जातोय. खेळाडू सुद्धा जल्लोष करतोय. क्रिकेट एवढं बिझी झालं ना की प्रत्येकाला आठवण राहत नाही प्रत्येक चेंडूमध्ये काय घडलं जाते. फ्रीडचा बॉल होता. यावेळेस हा सामना पूर्णपणे जिंकलाय. 18 धावांनी सामना विजय झालाय. तो म्हणजे संघ पाहू शकाल SRG वंदे मातरम प्रणाली. कॉंग्रॅच्युलेशन स्वप्नीलजी घरात. वेल प्लेड ऑल ऑफ खेळाडू. हार्ड लक चेतनजी पाटील आणि संघ शृंग मातोश्री टायगर सरपाडा. हार्ड लक. आपण पाहू शकाल तर बघा आपण चला यानंतर होणारा सेकंड सामना असेल विनर संघ. एका बाजूला वंश 11 शिवसेना फायटर आणि एका बाजूला SRG वंदे मातरम प्रणाली. तर आपण बघूया मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत.
बॉल 20 मारलेत ना